तुमच्या काय आठवणी आहेत दादांसोबतच्या म्हणजे अशा? दादांच्या बरोबर आठवणी आहेच ना. दादा हा असा नेता, मी अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो. जेव्हा दादांकडे जायचो ना, दादा मला वेळ पाहिजे. पटकन त्यांच्या PS ला बोलवलं, शिरसाट साहेबाला वेळ दे. कितीची? सकाळी 6:30. दादा सकाळी नका बोलू. दादा न प्लीज, तुमचं चालतं हो, पण आम्हाला थोडंसं उठायला थोडा उशीर होतो. मग ठीक आहे, 8:30च्या जास्त मी देऊ शकत नाही, 8:30ला तू आलं पाहिजे. आणि त्याचा फॉलोअप त्यांचे PA घ्यायचे. निघले का, तिथपर्यंत पोचले, काय पोचले, हे दादाचं काम करायची एक आगळी वेगळी पद्धत होती. म्हणून दादांच्या बरोबर माझे संबंध राजकीय सुद्धा काही एखादा जर विषय असेल तर दादाकडे जेव्हा मी मांडायला जायचो ना, दादा असा असा विषय आहे आमच्या पक्षाचा, तर ते एक स्पष्टपणे सांगते. शिरसाट एक लक्षात घे, मी इतर पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाही, त्यांच्या नेत्यांना मी कधी फोन करत नाही. पक्षाचा विषय हा पक्षाच्या अंतर्गत सोडवला गेला पाहिजे. त्याच्यासाठी दुसऱ्याचा सपोर्ट घेणं हे तू सुद्धा करू नको आणि मी तुला सुद्धा सहकार्य करणार नाही, एवढं स्पष्ट बोलणार नेता मी मला वाटतं या राजकारणामध्ये पाहायला मला तरी मिळालं नाही. अनेकदा म्हणजे अनेक प्रसंग झालेले आहेत, परंतु दादा गेले आणि हे अर्थसंकल्प आता सुरू होतं. एकंदरीत दादांनीच हे अर्थसंकल्प संपूर्णतः मांडलंय असं देखील अनेक चर्चा ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दादा गेले, दादांवरती अनेकदा आरोप देखील झालेले पाहायला मिळाले, म्हणजे त्यांच्यावरती घोटाळा, त्याच्यानंतर त्यांना त्यामधून क्लीन चिट मिळाली. आज उद्धव ठाकरे भाषण करताना विधानभवनात बोलले की माणूस गेल्यानंतर आपल्याला त्या माणसाची किंमत समजते. हे साहजिक आहे, प्रत्येकाबद्दल घडतं. माणूस गेल्यानंतरच त्याचं महत्त्व कळतं. जिवंतपणे तुम्ही कोणताही विषय घ्या, घरातला आपला करता माणूस गेला ना, आहे वयोवृद्ध आहे, घरात आहे, बसून आहे, पण वारल्यानंतर कळतं की त्याचं महत्त्व किती होतं. त्याच प्रकारे दादांचं सुद्धा महत्त्व होतंच. दादाचं महत्त्व नव्हतं असातला भाग नाही ना. हा जो अर्थसंकल्प आहे हा दादाचा 90% पूर्ण केलेला अर्थसंकल्प आहे. 10% त्याच्यामध्ये काही ॲडिशनल होईल, परंतु अर्थसंकल्प वाचताना दादांनी तयार केलेला अर्थसंकल्प असं ज्याला म्हणावं लागेल. दादांना श्रद्धांजली म्हणून हा अर्थसंकल्प अर्पण केला जाईल. त्यांचाच अर्थसंकल्प म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. एक शेवटचा प्रश्न आहे, एकंदरीत संपूर्णतः ह्या विषयाकडे पाहताना दादांचा अपघात नव्हता, घात होता, असं अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. रोहित पवार त्यांचे पुतणे आहेत, ते आमदार देखील आहेत, ते देखील उपस्थित करतात. पार्थ पवारांनी काही दिवसांपूर्वी एका इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ब्लॅक बॉक्स जळत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केलेत. म्हणजे घात होता, अपघात होता, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? दादांच्या मृत्यूचे अनेक कारणं समोर येत आहेत, टेक्निकली येत आहेत, काही लोकांच्या शंका पण आहेत. याचं सगळ्याचं निदान झालं पाहिजे. जर घात असेल तर महाराष्ट्रासाठी तो कलंक आहे. अपघात असेल तर आपण समजू शकतो, पण जर घातपात जर झाला असेल तर तो नाही, हे कधीच महाराष्ट्र सहन करणार नाही. म्हणून ह्याची सर्व अंगाने चौकशी झाली पाहिजे. एक अंगाने नाही, सर्व अंगाने त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना शंका आहेत त्या अंगाने त्या सगळ्या एजन्सीनी चौकशी करावी आणि सत्य काय ते बाहेर आलं पाहिजे. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट होते. आपण जर पाहिलं आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्प अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी आपण त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. दादांविषयी आज संपूर्णतः सभागृहामध्ये अनेक नेत्यांच्या माध्यमातून अनेक जुन्या आठवणींना उजाळा जो येतो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. दादा गेले आणि दादांचा घात होता की अपघात होता या संबंधित ज्या काही चौकशी होतील किंवा जे काही सत्य समोर येईल ते पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. ती चौकशी जी आहे ती पारदर्शकपणे झाली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे असंच वक्तव्य आपण जर पाहिलं मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.